आज धुलीवंदन आहे। काल होळी झाली। कोकणामध्ये शिमग्याला सुरुवात झाली आणि शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असून आता देवी देवतांच्या पालख्या या भाविकांच्या भेटीला त्यांच्या घरपर्यंत येतात। रत्नागिरीच्या आसूद गावातील शिमगोत्सवामध्ये प्रसिद्ध शिवकालीन काठ खेळाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। तर आसूदमधील पांडवकालीन मंदिरातील देवीची पालखी निघाली आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे। होळीला कोकणात जाणार असाल तर दापोली तालुक्यातल्या आसूद गावाला नक्की भेट द्या। शिमग्यात आसूद गावातला काठखेळ पाहणं ही एक पर्वणी असते। होळीला निघणाऱ्या झोलाई देवीच्या पालखी समोर काठखेळ खेळला जातो। शिवकाळापासून 31 वाड्यांमध्ये हा काठखेळ खेळला जातो। काठखेळ खेळणाऱ्या मानकऱ्यांच्या हातात काठ्या असतात। त्या काठ्यांचा संगीतमय खेळ खेळला जातो। देवी समोर गाऱ्हाणही घातलं जातं। ज्यांचे मालक आहे ते लहानाची मोठी करा आणि त्याला सर्वांना आनंदाचे दिवस दाखवावं आम्ही सर्व केळी अर्ज करतो। काठखेळ खेळणारे 31 वाड्यांमध्ये अनवाणी जातात, पण त्यांना कसलीही इजा होत नाही। पायात चपला न घेता दगड धोंडा काटा बिटा काही लागत नाही। तुम्ही बघता की भर उन्हामध्ये आता किती ऊन असतो, पाय भाजतात, पण हे सगळे काठखेळातले खेळगडी आहेत, त्यांच्या अजिबात पाय भाजत नाही, काय नाही। झोलाई देवीच्या या उत्सवात गावात चैतन्याचं वातावरण असतं। काठखेळाची लोककला इथल्या लोकांनी जीवापाड जपली आहे। चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी शिमगोत्सवाला आसूदला जायला हरकत नाही। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।